लक्षवेधी असं आहे, प्रश्नभूमी काय होती, मी केईम हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेला होता. तिथे काही लोकांनी मला सांगितलं, म्हणून ते मी 3 नाव सुचलं होता. किंग एडवर्ड ते सांगत होता ना की किंग एडवर्डने पैसे दिले होते. हा नितांत खोटी गोष्ट आहे. तिथे किंग एडवर्डने काय पैसे दिले नाही होते. किंग एडवर्ड भारतने लुटून तिथे इंग्लंडमध्ये गेला. किंग कसाब होता का? किंग कसाब होता. किंग एडवर्डने तिथे कमीत कमी लाखो भारतीयाचा कत्ल केला होता. ते कसाब माणूस होता. माननीय अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट, अनिलजी मला बोलून द्या. मला बोलून द्या. अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. पण अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. ते सांगत होते, मी बोलतो त्यांचे. अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अनिलजी मला बोलून द्या. एक मिनिट. ते अध्यक्ष आम्ही मंत्री अध्यक्ष महोदय, मी नाव सुचवलं होता. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्यावा. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. एक मिनिट, मला कंप्लीट कर द्या. उदय सामंत. सभापती महोदय, मी उत्तरामध्ये असं सांगितलं की पालकमंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक पत्र दिलेलं होतं. ते पत्र आरोग्य समितीकडे गेलेलं आहे. आरोग्य समितीनं त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. परंतु मुंबईकरांच्या मनामध्ये जे आहे तोच निर्णय आपण करू. शासनानं आता फायनलायझेशन कुठचंही केलेलं नाही. हा फक्त रेफरन्स होता. त्याच्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी झालेली नव्हती. फक्त पत्र कोणाचा आहे हा उल्लेख होता. बाकी कुठचाही उल्लेख झालेला नव्हता. आता पंकज भुजबळ, लक्षवेधी क्रमांक 1. विधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक गावांचा समावेश आहे, जिथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला, खुलासा केला ना भाजीपाला, फळबाग, फुलांची शेती व विविध कृषी उत्पन्न घेतले जाते. मात्र शहर परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी माल विक्री केंद्र उपलब्ध नसल्यामुळे लक्षवेधी चालू आहे. लक्षवेधी सुरू झालं. लक्षवेधी कृषी माल विक्री केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कृषी माल आता उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. मी त्यांना बसायला सांगतो आणि आपल्याला बसायला सांगतो. आपण बसा. संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. ट्रम्प त्यामध्ये पार्टनर होते म्हणून ट्रम्पचं नाव होता. ट्रम्पच्या नावावर कधी केला नाही. अध्यक्ष महोदय, हा विधान परिषदेचा दुरुपयोग हा गोष्टीसाठी करणं अतिशय अयोग्य आहे. केईमच्या नावामध्ये मी 3 नाम दिला होता. किंग एडवर्डच्या नाममध्ये जे काही समर्थन करतात त्याने धिक्कार आहे. किंग एडवर्ड भारतने गुलाम केला होता. कशासाठी ते करता? माननीय अध्यक्ष महोदय 3 नाव सूचना दिला होता. माननीय मंत्रिमंडळ सांगितला योग्य निर्णय होईल. त्याच्यावर चर्चा संपलेली आहे. लक्षवेधी देखील चालू आहे. हे काय चाललंय? मग उद्या आम्ही पण कधी उठायचं आणि बोलायचं का? आपण मान्य कराल का? असं कसं चालेल? आपण परवानगी नाकारली आहे. आपण पुढचं कामकाज पुढचं नेलेलं आहे. कामकाज आपण पुढे नेलेलं आहे. मागे आणता का कामकाज परत मागे आणणार तुम्ही? एकदा कामकाज पुढे गेल्यावरती नियमाप्रमाणे कामकाज परत मागे येत नाही. असं कसं चालेल सभापती महोदय? पंकज भुजबळ. मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळबाग, फुलशेती व विविध कृषी उत्पन्न घेतले जाते. मात्र शहर परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी माल विक्री केंद्र उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना हा कृषी माल जो आहे विक्रीसाठी मुंबई व इतर शहरांमध्ये न्यावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च वाढणे, वेळेचा अपव्यय होणे, शीतगृह, त्याला कोल्ड स्टोरेज म्हणतो आपण, ती सुविधा नसल्या कारणाने कृषी मालाची मोठ्या प्रमाणात हानी होते. नाशिकमध्ये कृषी माल विक्री केंद्र उभारण्याची मागणी अनेक वेळापासून शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी
या शासनाकडे केलेली आहे. हे कोल्ड स्टोरेज नसल्या कारणाने, अशा पद्धतीची सुविधा नसल्या कारणाने केंद्रावर ग्रेडिंग व रिजेक्शन या निकषामुळे मोठ्या प्रमाणात कांदा व इतर भाज्या असेल, फळं असेल, यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात रिजेक्शन होतं आहे. 30 क्विंटल मालापैकी 8 ते 10 क्विंटल माल रिजेक्ट होत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अत्याधुनिक शीतगृह बहुउद्देशीय शेतकरी व्यापार ग्राहक मार्केट उभारण्याची गरज आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण जे आहे या नाशिक आपल्याला माहीतच आहे की या विविध महाराष्ट्र राज्यामध्ये शहरांमध्ये भाजीपाला फळे जे आहेत तिसरी आणि ते चौथीचा पोचवण्याचं problem काम झाला. करतात. एवढंच नव्हे तर देशामध्ये आणि परदेशात सुद्धा जे आहे याची विक्री होते, पण त्याची जी नासाडी होते ती कमी करण्यासाठी आपण जे आहे अशा प्रकारचे कोल्ड स्टोरेज युक्त जे आहे आपण मार्केट उभारावं, ही जी आहे मी शासनाला विनंती करतो. आणि महापालिकेला सुद्धा आपण जे आहे निर्देश द्यावे की लवकरात लवकर, कारण का 16 मार्च 2026 रोजी व त्या सुमारास शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, मात्र अजूनही जे आहे शासनाने त्याच्यावर कारवाई केली नाही किंवा त्याच्यात लक्ष घातलेले नाही. मी माननीय मंत्री महोदयांना फक्त विनंती करतो की आपण लवकरात लवकर जे आहे याची बैठक लावून याच्यावर निर्णय घेऊन हा जो आहे कोल्ड स्टोरेज ज्याला आपण म्हणतो शीतगृह सुविधा सकट जो आहे मार्केट स्थापन करावं, ही जी आहे विनंती करतो. मंत्री महोदय. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या निमित्तानं मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ही लक्षवेधी खरं तर पणनची आहे. म्हणजे बाजार समिती, कोल्ड स्टोरेज कोणी करायचं, त्याच्यामध्ये काय आपण फळं ठेवायची, भाज्या ठेवायच्या, नाही का, ही पणनची आहे. आणि सगळ्यात